नमस्कार मित्रांनो, लैंगिक समस्या हे जसं जसं वय वाढतं त्या लैंगिक समस्या पण आपल्या शरीरामध्ये दिसून येऊ शकतात। कारण की जसं जसं वय वाढतं त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन, थायरॉइड, हार्मोनचे काही आजार असे आजार घर करून बसतात आणि ह्या आजारामुळं लैंगिक समस्या उद्भवू शकतात आणि तुमचं लैंगिक आयुष्य हॅम्पर करू शकतं। त्याच विषयावर आज आपण व्हिडिओ तयार करीत आहे। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे। मित्रांनो, जर तुमचं वय वाढलेलं असेल तर तुम्हाला लैंगिक समस्याला समोर जावंच लागेल, हे तुम्ही तर लक्षात ठेवा। मग लैंगिक समस्या जर तुम्हाला मधुमेहामुळे किंवा रक्तवाहिन्यांच्या दोषामुळं किंवा ब्लड प्रेशरमुळं किंवा थायरॉईडच्या आजारामुळं किंवा इतर क्रॉनिक इलनेस आपल्या बॉडीमध्ये असतील त्याच्यामुळं जर थकवा आलेला असेल किंवा काही कमजोरी आली असेल तर आपल्याला लैंगिक ताठरता ज्याप्रमाणे पाहिजे, आपली ज्याप्रमाणे इच्छा पाहिजे, लैंगिक इच्छा पण असणं महत्त्वाचं असतं, तर ती कमी होणारच आहे। आणि ती इच्छा कमी झाल्यामुळं आपले लैंगिक आपल्या लिंगाला जे ताठरता पाहिजे ती कुठून कुठं आपल्याला कमी पडणार आहे। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे वय वाढतं त्याप्रमाणे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं। कारण की रेग्युलर व्यायाम करणं, संतुलित आहार घेणं आणि त्याचबरोबर जर माझ्या क्लिनिकमध्ये तुम्ही आला तर प्रॉपर तुम्हाला मी डाईट मार्गदर्शन करून तुम्हाला प्रॉपर फिजिकली आणि मेंटली चांगलं ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करतो। आणि जर तुम्हाला ॲडव्हान्स थेरपी जर पाहिजे असतील तर माझ्याकडे शॉकवेव्ह थेरपी, व्हॅक्यूम डिव्हाइस थेरपी, पी-शॉट थेरपी असे भरपूर उपचार उपलब्ध आहेत। तर आता तुम्हाला जे लंडन आणि अमेरिकामध्ये जे उपचार उपलब्ध झालेले आहेत तेच मी माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत। इतकं ॲडव्हान्स क्लिनिक महाराष्ट्र सोडून अजून कुठेही तुम्हाला दिसणार नाही। उगीच तुम्ही भोंदू लोकांकडे जाऊ नका, फसवे उपचार करू नका, खोटं मार्गदर्शन करून घेऊ नका, मित्रांचा सल्ला ऐकू नका किंवा स्वतः जाऊन मेडिकलवरचं औषधी गोळ्या घेऊन आपलं आयुष्य बर्बाद करू नका। धन्यवाद मित्रांनो।